नमस्कार. मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक बातमी बुधवारी सकाळी 9 वाजल्याच्या सुमारास येऊन धडकली आणि तमाम महाराष्ट्रवासियांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या माणसाला राजकारणातील दादा म्हणून ओळखलं जातं, ज्याची दादागिरी ही महाराष्ट्र पाहत होता आणि आनंदानं सहनही करत होता, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री तुम्हा आम्हा सर्वांचे अजितदादा पवार हे विमान अपघातात आपल्या सर्वांना सोडून निघून गेले. शब्दच नाही आहेत दादांच्या या अकाली एक्झिट पुढं. म्हणजे जो माणूस त्याच्या आयुष्यात वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होता, तो महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर धाव घेत असताना अचानक वेळ चुकवून किंवा चुकीच्या वेळी निघून गेला असंच म्हणावं लागेल. अजित पवार तसे बारामतीचे किंवा पश्चिम महाराष्ट्राचे नेते. त्यांचा राजकीय प्रवास हा बारामतीमधून सुरू झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. बीड जिल्हा हा तसा मागास म्हणून परिचित असलेला जिल्हा. या जिल्ह्यानं मागास असताना देखील प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, केशरकाकू क्षीरसागर असतील, विनायक मेटे असतील, शिवाजीराव पंडित असतील, असे अनेक दिग्गज नेते राजकारणाच्या पटलावर दिले. या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्राचं राजकारण गाजवलं आणि त्यामुळंच की काय, या जिल्ह्यात बाहेरच्या कुणी नेतृत्व करण्याचा जर का प्रयत्न केला तर तो जिल्हावासियांनी फार कधी स्वीकारला नाही. पण याला अपवाद होते ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार. वर्षभरापूर्वी अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाले आणि बीडकरांना एक विश्वास वाटला की आता बीडची बारामती व्हायला वेळ लागणार नाही. बीड विकासाच्या रस्त्यावर किंवा धावपट्टीवर बुलेट ट्रेनच्या वेगानं धावू लागेल असा विश्वास बीडकरांना वाटत होता आणि त्यामुळंच बीडकर देखील नगरपालिका असेल किंवा इतर निवडणुकांमध्ये दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहताना दिसून आले. पण म्हणतात ना, कुणाची ना कुणाची तरी सुखी संसाराला नजर लागते आणि त्या संसाराचं होत्याचं नव्हतं होतं. तसं कदाचित बीडकरांच्या नशिबाचं झालं असावं. कुठंतरी दादांच्या नेतृत्वात बीड विकास मार्गावर झेपावत आहे असं वाटत असतानाच दादांची अकाली एक्झिट झाली आणि बीडकर पुन्हा एकदा पोरके झाले. तसा तर पूर्ण महाराष्ट्रच पोरका झाला आहे. वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असणारा हा माणूस बुधवारी सकाळी सुद्धा मुंबईहून जेव्हा विमानात बसला तेव्हा त्यांच्या डोक्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासोबतच शेकडो लाखो लोकांचे प्रश्न, त्यांचा विकास, महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचे डेव्हलपमेंट हेच होतं. त्यांच्या विमानाच्या अपघातानंतर त्या अपघात स्थळावर जी काही कागदपत्र विखुरलेल्या अवस्थेत दिसून आली ती पाहिल्यानंतर खरोखरच वाटलं की शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा या माणसाच्या डोक्यात केवळ विकासाचाच ध्यास होता. दादा खरं तर जे ही वेळ आमच्यावर येईल असं वाटलंच नव्हतं. सगळंच अजूनही स्वप्नवत वाटतंय. कुठून तरी एक आवाज येईल की अरे मी गेलेलो नाहीये, मी तुमच्यातच आहे. कारण हा जो काही गेल्या वर्षभराचा बीड जिल्हावासियांशी असलेला दादांचा स्नेह होता ना, तो खरोखरच एक गोड स्वप्न वाटावं असाच होता. वेळेच्या बाबतीत काटेकोर असणारा हा माणूस प्रशासनाच्या बाबतीत देखील तेवढाच चोख होता. अनेकांना ते मग ते शासकीय अधिकारी असोत, गुत्तेदार असोत किंवा त्यांचे सहकारी, त्यांच्या विरोधी पक्षातील नेते, या प्रत्येकाला ते दरडावून बोलायचे.
सभेमध्ये हसी मजाक करणं हा देखील त्यांचा स्वभाव होता. पण कामाच्या बाबतीत अत्यंत काटेकोर असणारा हा माणूस महाराष्ट्रानं पाहिलाय. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून पद भूषवणारे हे एकमेव द्वितीय अजितदादाच असावेत. म्हणजे 1999ला विलासराव देशमुख यांच्यापासून ते अगदी 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलेलं महाराष्ट्रानं पाहिलंय. त्यांचा विकासाचा जो काही रोड मॅप होता किंवा विकासाची जी काही भूक होती ती सगळ्यांनाच माहीत होती. पहाटे 5-5:30 वाजता या माणसाचा दिवस सुरू व्हायचा. रात्री 11-12 वाजेपर्यंत हा माणूस फायलीत डोकं घालून बसलेला असायचा, लोकांमध्ये रमताना दिसायचा. कुणालाच वाटलं नव्हतं हो दादा की तुम्ही अशी एक्झिट घ्याल म्हणून. खरोखर म्हणजे आज महाराष्ट्रातील वाडी वस्ती तांड्यावरचा कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असू द्या, तो पूर्णपणे कोलमडून पडलाय, शोक व्यक्त करतोय. तुमच्या पक्षातील अनेक लोक पोरके झाले असतील, पण विरोधकांना देखील एक हवाहवासा वाटणारा असा तुमचा स्वभाव होता. अजित पवार यांना बीडबद्दल एक वेगळी डेव्हलपमेंटची भूक होती. म्हणजे बीड हे बिहार आहे की काय असं जेव्हा बोललं जायचं तेव्हा अजित पवारांना देखील वाटायचं की बीडकडं लक्ष न दिलेलं बरं म्हणा किंवा बीडमध्ये जास्त डोकं न घातलेलं म्हणा. पण परिस्थिती जेव्हा त्यांच्यावर आली आणि त्यांच्यावर पालकमंत्रीपद स्वीकारण्याची वेळ आली तेव्हा दादांनी बीडचा जो काही चेहरामोहर आहे, बीडची जी काही ओळख आहे, बीडचं जे काही मागासलेपण आहे ते बदलण्याचा निश्चय केला होता. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचा कायापालट करण्याचा प्रयत्न असेल, बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी भवन, त्याचसोबत ग्रंथालयाची इमारत असेल, ITIची इमारत असेल, तारांगण असेल किंवा नाट्यगृह असेल, प्रत्येक बाबतीत दादांना त्यांच्या डोक्यात एक वेगळं व्हिजन होतं. आणि त्यामुळंच कदाचित बीडकरांना देखील त्यांच्या नेतृत्वाचा जिव्हाळा, त्यांच्या नेतृत्वावर प्रेम करावं असं वाटू लागलं होतं. बीडकर आज अक्षरशः हतबल झालेत, धाय मोकलून रडतायत. बीडकरच नाही तर महाराष्ट्रातील अनेक लोकांचे तुम्ही दादा होतात. तिखट स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा, जे आहे ते तोंडावर बोलणार, हो असेल तर हो, नाही असेल तर बिलकुल नाही म्हणून सांगणारा हा माणूस अशी अचानक एक्झिट घेईल यावर कुणालाच विश्वास बसत नाहीये. दादा जेव्हा सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते तेव्हा ते बारामतीत येऊन प्रचार सभा घेणार होते. महाराष्ट्रावर अशी आपला जवळचा हक्काचा माणूस गमावण्याची वेळ ही तिसऱ्यांदा आली आहे असं म्हणायला हरकत नाही. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा देखील 3 जून 2014 रोजी असाच दुर्दैवी अंत झाला. ती वेळ देखील सकाळचीच होती. त्यानंतर मराठा आरक्षणाची चळवळ हाती घेऊन मराठा आरक्षणासाठी आयुष्य वेचणारे आमदार विनायक मेटे हे देखील असेच अकाली निघून गेले. आणि आता अजित पवार जरी बारामतीचे असले, बारामतीचे नेतृत्व करत असले तरी देखील गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यावर त्यांनी एक वेगळं प्रेम केलं होतं. बीड जिल्ह्यातील प्रशासन, बीड जिल्ह्यातील सुशासन आणि बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी यावर त्यांचा एक वचक होता. गुन्हेगारी समूळपणे नष्ट करण्यासाठी म्हणून त्यांनी अनेक बदल केले होते. त्यांचं बीड जिल्ह्यातील प्रत्येक घटना घडामोडीवर बारीक लक्ष होतं. नगरपालिका निवडणूक असेल किंवा येऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, यामध्ये दादांना आपल्या पक्षाचा विस्तार तर करायचाच होता, पण क्वालिटीची माणसं त्या पदावर बसावीत यासाठी त्यांचा अट्टहास होता किंवा ते त्यांचं ध्येय होतं असं म्हणायला हरकत नाही. आज बीड जिल्ह्यात दादांच्या विचाराचे 3 आमदार आहेत, पण
जिल्हावासीय जे लाखोंच्या संख्येनं आहेत ते देखील दादांच्या विचाराचे होऊ लागले होते. असं अचानक जाणं, आपल्या घरचा हक्काचा माणूस निघून गेलाय असं वाटणं, यालाच प्रेम म्हणतात की काय असं वाटू लागलंय. कारण अत्यंत स्पष्ट बोलणारा, परखड बोलणारा, निर्भीडपणे, छातीठोकपणे एखाद्याला तुला या निवडणुकीत पराभूतच करून दाखवतो किंवा तू निवडून कसा येतो असं म्हणत आव्हान देणारा महाराष्ट्रात पुन्हा दुसरा नेता होणं नाही. अजित पवारांनी अनेकांना सभांमधून थेट दंड थोपटून आव्हान दिलेलं आहे. आणि एखाद्यावर जर का प्रेम केलं तर मग अगदी कुठल्याही पातळीवर जाऊन, कुठल्याही कठीण परिस्थितीत दादासारखा माणूस त्या व्यक्तीच्या, त्या कार्यकर्त्याच्या, त्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचं देखील महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा उभी फूट पडली तेव्हा 40 आमदार हे अजितदादा यांच्या सोबत गेले. शरद पवार यांच्यासोबत मतभेद झाले असतील, राजकीय मतभेद, राजकीय आशा आकांक्षा वेगळ्या असतील, पण त्यांनी कुटुंबामध्ये कधी मनभेद होऊ दिले नाही. अगदी अलीकडच्याच 12 डिसेंबरला जेव्हा शरद पवार यांचा वाढदिवस होता तेव्हा दादा आवर्जून दिल्लीला गेले होते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. आणि अलीकडच्या काळात म्हणजे ह्या नगरपालिका किंवा महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याची चर्चा ही जोर धरू लागली होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय देखील झाला असता आणि दादाकडं संपूर्ण राष्ट्रवादीचं राज्याचं नेतृत्व आलं असतं. पण कदाचित देवाच्या मनात काही वेगळंच होतं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते देखील पोरके झालेत. पण सगळ्यात मोठा फटका हा बीड जिल्ह्याला बसलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. रेल्वेचा प्रश्न असेल, महामार्गांचा प्रश्न असेल, आरोग्य सुविधेचा प्रश्न असेल, शैक्षणिक क्षेत्राचा प्रश्न असेल, तरुणांना रोजगार देण्याचा विषय असेल, MIDCचा विषय असेल, विमानतळाचा विषय असेल, असे एक ना अनेक शेकडो प्रश्न दादांच्या समोर होते. आणि माझ्या बीड जिल्ह्याला बारामतीच्या बरोबरीनं आणून ठेवायचंय, इथल्या सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवायचंय, हा एकमेव ध्यास त्यांच्या डोक्यात होता. सातत्यानं कुणीही, अगदी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील किंवा विजयसिंह पंडित असतील किंवा इतर कुठलाही साधा कार्यकर्ता जरी दादांना बीडचा आहे म्हणून भेटायला गेल्यानंतर ते त्याच्याशी भरभरून बोलायचे. डेव्हलपमेंट या विषयावर त्यांना नेहमी चर्चा केलेली आवडायची. आणि त्यामुळंच कदाचित दादांनी बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं आणि बीडला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा त्यांचा ध्यास होता. पण म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला. अर्ध्यावरती डाव मोडून दादा निघून गेले. राजकारणामध्ये कुठलाही स्पेस रिकामा राहत नाही असंही म्हटलं जातं. पण दादांची जागा पुन्हा कुणीच घेऊ शकणार नाही अशी आज तरी परिस्थिती आहे. ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ना इतर कुठल्याही पक्षात. दादा दादाच होते. दादांची दादागिरी ही देखील हक्काची वाटायची, आपुलकीची वाटायची, आपली वाटायची. अत्यंत निर्भीड, रोखठोक बोलणारा असा नेता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळेल की नाही असं देखील वाटतंय. कारण या माणसानं ज्या परिस्थितीत शरद पवार असतील किंवा संपूर्ण कुटुंबीय असतील यांच्याशी राजकीय वैर घेऊन महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांना एक आधार दिला होता, तो आधार वड आज कोसळलाय. गेल्या 40-45 वर्षापासून राजकारणासोबतच समाजकारणात रममान होणारा, पहाटे 5 वाजेपासून जनतेच्या सेवेसाठी अविरतपणे झटणारा हा माणूस पुन्हा कधीच दिसणार नाही. अनंताच्या प्रवासाला हा माणूस निघून गेलाय. खरोखर दादा, जड अंतःकरणानं तुम्हाला श्रद्धांजली अर्पण करण्याची वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.
पण बीड जिल्ह्यातला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून, एक बीडकर म्हणून तुम्ही आम्हाला पोरकं करून गेलात असंच म्हणावं वाटतंय. आमच्या खूप अपेक्षा होत्या, आमच्या खूप आकांक्षा होत्या. आम्हालाही वाटत होतं की आमचं बीड हे पुणे मुंबईशी स्पर्धा करणारं एक शहर तयार होईल. इथल्या माणसाच्या हाताला इथंच रोजगार मिळतील, त्याचा विकास इथंच होईल. पण आता आम्ही कुणाकडं पाहायचं, कुणाकडं हक्कानं भांडायचं, कुणाकडं हक्कानं मागायचं, असा प्रश्न बीडकरांसमोर निर्माण झालाय. शब्द जड झालेत, अंतःकरण दाटून आलंय. काय बोलावं हा देखील प्रश्न आहे. आपल्या घरातला माणूस निघून गेल्यानंतर ज्या पद्धतीनं स्मशान शांतता निर्माण होते ना, आणि त्याची पोकळी कुणीच भरून काढू शकत नाही हे माहीत असताना तशी अवस्था आज बीडकरांची झाली आहे. दादा, तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली. आणि एक ना एक बीडकर तुम्हाला त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात ठेवेल.